जन्मदात्या आईची एखादी मुलगी सुपारी देऊन हत्या करेल का? यावर विश्वास बसणं अवघड आहे, परंतु नवी मुंबईत ही धक्कादायक घटना घडली आहे। एका मुलीनं तिच्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। मुलीस मोबाईल वापरण्यास निर्बंध आणल्यामुळे ही हत्या करण्यात आली। या प्रकरणी मुलगी आणि तिचा मानलेल्या भावाला अटक करण्यात आली। प्रिया नाईक असं मृत आईचं नाव आहे, तर प्रणिता पाटील आणि निशांत पांडे या दोघांना हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। प्रणिता पाटील हिचा विवाह झाला होता, परंतु तिच्या पतीसोबत भांडण झाल्यामुळे ती माहेरी पनवेल इथं आईकडे निघून आली। 2 वर्षापासून ती तिच्या 5 वर्षाच्या मुलीसोबत पनवेलमध्ये राहत होती। यावेळी तिचं एका तरुणासोबत प्रेम संबंध निर्माण झाले होते, परंतु तिच्याशी तिचं जमलं नाही। तिची आई तिला फोनवर बोलण्यास नेहमीच बंधनं टाकत होती, तिच्या मोबाईलची तपासणी करत होती, त्यामुळे आईलाच संपवण्याचा निर्णय प्रणिता पाटील हिनं घेतला। प्रणिता पाटील हिनं विवेक पाटील याला भाऊ मानले होते। विवेक पाटील याला पैशाची गरज होती, तो प्रणिताकडे पैसे मागत होता। मग प्रणितानं तो आईला संपवल्यावर 10 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली। विवेक त्यासाठी तयार झाला। मग विवेक पाटील यांना निशांत पांडे यांच्या मदतीनं 13 सप्टेंबर रोजी प्रिया नाईक यांची त्यांच्या घरात हत्या केली। रात्री प्रिया यांचे पती प्रल्हाद नाईक घरी आल्यावर त्यांना प्रिया बेशुद्ध दिसली। त्यांनी तिला त्वरित रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले। प्रिया यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केले गेले, त्यावेळी त्यांची गळा आवळून हत्या झाल्याचे समोर आले। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। पोलिसांनी प्रिया पाटील हिची चौकशी केली। त्यानंतर विवेक पाटील आणि निशांत पांडे यांनी प्रिया यांची हत्या केल्याचे समोर आले।